Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 3च्या इंग्लिश टेक्स्टबुकमधील 2.1 पोम सॉन्ग ऑफ वीकडेज. आता वीकडेज तर मुलांना तुम्हाला माहिती आहेत की नाही, तर या वीकडेजबद्दल एकदम मस्त अशी पोम आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, चला तर आपण सुरू करूया. डू यू नो नेम्स ऑफ द डेज ऑफ द वीक? माहिती आहेत की नाही सगळ्यांना? माहितीच असतील. चला बरं कमेंटमध्ये टाका माहिती आहे की नाही तुम्हाला. येस और नो एवढंच टाका. ठीक आहे, चलो नेक्स्ट. विच इज युअर फेवरेट डे अँड वाय? आता तुमचा फेवरेट डे कोणता आहे मुलांनो? कोणता आहे? मला माहिती आहे, बरेच जण बोलणार की संडे, हो की नाही? आणि का, वाय हे पण मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा. लिसन अँड सिंग. क्लॅप युअर हँड्स अँड सिंग अलॉंग. 7 days मेक लर्निंग स्ट्रॉंग. आता बघा इथे दिसत आहेत तुम्हाला 7. 1 2 3 4 5 6 7. 7 किड्स आहेत की नाही? म्हणजे तुमच्यासारखेच लहान मुलं आहेत बघा, इथे 7 दिसत आहेत. तर इथे आपल्याला काय सांगितलं आहे की हे 7 किड्स प्रत्येक डेला म्हणजे वीकच्या 7 डेजला कोणता स्टडी करत आहेत हे आपल्याला या पोममध्ये एक्सप्लेन केलं आहे मुलांनो. ठीक आहे, ते काय म्हणतात की चला क्लॅप करूया आपण, मस्त गाणं गाऊया सगळे मिळून. बघा मजा करतायत की नाही? गाणं गाऊया आपण छानपैकी आणि काय करूया, ह्या 7 डेजमध्ये कशा पद्धतीने आपलं लर्निंग करायचं आणि ती लर्निंग स्ट्रॉंग कशी करायची ते आपण बघूया. बघा फर्स्ट काय, संडे. संडे इज अ हॉलिडे, रेस्ट इज बेस्ट, फॅमिली टाईम अँड वेलकम गेस्ट. म्हणजे संडेला आपण काय करतो, हॉलिडे असतो की नाही, मस्त सुट्टी असते आणि आपण रेस्ट इज बेस्ट म्हणजे आपण फक्त आराम करतो, बरोबर? काही स्टडी वगैरे करत नाही आणि आपण रोजच्यापेक्षा थोडं उशिरा उठतो. बघा मुलांना तुम्ही बोलत असाल की नाही, उद्या बाबा माझा संडे, मम्मी मला उशिरा उठव, मी खूप वेळ झोपणार आहे, बोलता की नाही? बरोबर. त्यानंतर आपला फॅमिली टाईम असतो, आपण काय करतो, फॅमिलीबरोबर फिरायला जातो. ठीक आहे, गप्पा मारतो, एकत्र बसून चहा नाश्ता काहीतरी वेगळं, मम्मी काहीतरी वेगळी डिश बनवते, बरोबर की नाही? आणि सगळे बसून मस्त मज्जा करतात संडेला. वेलकम गेस्ट म्हणजे काय, कधी कधी संडेला आपल्याकडे गेस्ट पण येतात, मग त्यांना आपण वेलकम करतो, त्यांच्याबरोबर आपण छान वेळ घालवतो की नाही? असं आपला छान संडे सेलिब्रेट करतो आपण. चलो नेक्स्ट काय आहे, मंडे. मंडे इंग्लिश स्टोरी वी रीड, पोम्स, न्यू वर्ड्स, लर्न विथ स्पीड. आता बघा मंडेला काय, इथे बघा पिक्चरसुद्धा दिलेला आहे. ही गर्ल आहे ती काय करते, स्टडी करते की नाही? मग संडे संपला, आता कोणाला, मंडे आला. मग मंडेला आपण स्कूल चालू होते, रुटीन आपलं चालू होतं. मग काय, इंग्लिश शिकतो आपण. इंग्लिशमध्ये काय, स्टोरीज असतात त्या आपण रीडिंग करतो, बरोबर? पोम्स असतात इंग्लिश टेक्स्ट. आता आपण इंग्लिशचा सब्जेक्ट शिकतो की नाही, ही पण एक पोमच आहे, किती इंटरेस्टिंग आहे. मग पोम्स असतात, बरोबर. त्याच्यानंतर न्यू वर्ड्स असतात आपले, असतात की नाही? न्यू वर्ड्स तुम्हाला येतात इंग्लिशमध्ये. मग आपण हे सगळे काय करतो, मस्त स्पीडनी शिकतो की नाही? ओके, बघा नेक्स्ट काय आहे, तर ट्यूजडे. ट्यूजडे मॅथ्स, नंबर्स वी प्ले, ॲड अँड सबट्रॅक्ट इन अ हॅपी वे. आता ट्यूजडेला काय आहे, कोणता सब्जेक्ट आहे, तर मॅथ्स. बऱ्याच मुलांना मॅथ्स फार आवडतं, मला माहिती आहे, मलासुद्धा मॅथ्स फार आवडतं बरं का मुलांनो. मग मॅथ्समध्ये आपण काय शिकतो, नंबर्स असतात की नाही? नंबर नेम असतात, प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आहे की नाही? बरंच एक्सपांडेड फॉर्म, खूप काही काही आपण शिकत असतो नंबरबद्दल. आणि ॲडिशन, सबट्रॅक्शन आहे की नाही? इथे बघा पिक्चर दिला आहे, दिसतंय? इथे सगळे साईन दिलेत, नंबर्स दिलेत. ठीक आहे, म्हणजे आपण एक काय करतो, नंबरच्या वर्ल्डमध्ये जात असतो. मस्त हॅपी वे, खूप मजा येते हे शिकताना, है की नाही? नेक्स्ट बघा काय आहे, वेनसडे. आता वेनसडेला काय करतो, वेनसडे इज सायन्स, प्लांट्स वी ग्रो, लीव्स आर ग्रीन अँड रिव्हर्स फ्लो. आता सायन्स सब्जेक्टमध्ये काय शिकतो मुलांना आपण, की प्लांट्स कसे ग्रो होतात, कसे लीव्स असतात, ग्रीन कलरचे असतात, बरोबर. रिव्हर्स कशा फ्लो करतात, माउंटन्स असतात, प्लेन्स असतात, बऱ्याच या गोष्टी एन्व्हायरमेंटबद्दल आपण शिकतो की नाही मुलांनो? मग हे काय असतं, सायन्सबद्दल असतं. इथे बघा दिलं आहे, बघ दिसतं, इकडे रिव्हर पण दिली आहे, तशा मस्त प्लांट्स बरोबर दिसत आहेत की नाही मुलांनो? ना नेक्स्ट काय आहे, थर्सडे. थर्सडेला काय करणार आहोत, थर्सडे इज सोशल स्टडीज, मॅप्स ऑर वाईट, स्टेट्स अँड कंट्रीज साईड बाय साईड. आता सोशल स्टडीज म्हणजे एस पण म्हणतो मुलांना आपण याला. तर थर्सडेला काय शिकणार आहोत, सोशल स्टडीज. त्यात काय असतं बघा, इथे पण दिले की नाही,
मॅप्स असतात, बरोबर. हा ग्लोब आहे, ठीक आहे. ही अर्थचं दिलेलं आहे, असा ग्लोब पण असतो, ठीक आहे. हार ग्लास दिलेला आहे. असं आपण बरंच मॅप्स पण शिकतो. आपण स्टेट्स कशा असतात, कंट्रीज कुठे असतात, कुठे लोकेटेड असतात, हे सगळं आपण कुठे शिकतो, तर सोशल स्टडीजमध्ये शिकतो, हो की नाही मुलांनो. आता पुढे बघूया. नेक्स्ट काय आहे, फ्रायडे. फ्रायडे आर्ट अँड कलर्स वी शो, ड्रॉइंग अँड पेंटिंग, रेनबोज ग्लो. आता फ्रायडेला काय करतो, आर्ट, ड्रॉइंग, कलरिंग वगैरे करतो की नाही, बरोबर. पेंटिंग्स वगैरे मुलांना आवडतं की नाही तुम्हाला. मला तर आवडतं बाबा ड्रॉइंग पेंटिंग करायला, ठीक आहे. आणि रेनबोचे कलर इथे बघा दिसत आहेत. हा मुलगा करतोय ड्रॉइंग पेंटिंग, मज्जा करतोय की नाही. आणि इथे रेनबोचे कलर पण दिलेले आहेत तुम्हाला. मस्त ग्लो करतात की नाही रेनबोचे कलर. आवडतात का मुलांना तुम्हाला रेनबो, आवडतो ना. ठीक आहे, चला आता पुढे. सॅटरडे. सॅटरडे म्युझिक सॉंग्स वी सिंग, प्लेइंग डान्सिंग एव्हरीथिंग. सॅटरडे आला की मुलांना अजून थोडं छान वाटतं, हो की नाही. का छान वाटतं, कारण सॅटरडे नंतर कोण येणार असतो, आपला फेवरेट संडे. मग सॅटरडेला काय करतो आपण, म्युझिक, इथे बघा ड्रॉइंग दिलं आहे, म्युझिक सॉंग्स गातो की नाही मस्तपैकी, खेळतो, डान्स करतो. काही मुलं सॅटरडे संडेला काय करतात, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीचे क्लासेससुद्धा लावतात, हो की नाही मुलांना, लावतात. तर त्यात पण ते जाऊन मज्जा करत असतात. असं आपण 7 डेजला काय काय करत असतो या पोममध्ये दिलेलं आहे. किती छान पोम होती मुलांनो. वीकडेजमध्ये काय काय करतो, हो की नाही. तर मुलांनो आता मला सांगा, तुमचा फेवरेट डे कोणता आहे, मला कमेंटमध्ये नक्की लिहा बरं का. मी चेक करणार आहे तुमच्या कमेंट, ठीक आहे. बघूया आता नेक्स्ट काय आहे. इथे काही क्वेश्चन आन्सर दिले आहेत, ते आता आपण सॉल्व करूया. बघा काय आहे आता, कम्प्लीट द फॉलोइंग बाय युझिंग गिवन साऊंड्स. बघा फॉर एक्झाम्पल म्हणजे काय दिलं आहे इथे, काही एस्ट असे साऊंड्स दिलेले आहेत. त्या साऊंडच्या आधी काय करायचं आहे आपल्याला, काही अल्फाबेट ॲड करायचे आहेत आणि त्याचा मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. एक्झाम्पल दिलं एस्ट, मग इथे बी लावला काय झाला, बेस्ट झाला. इथे पी एल दिला आहे, मग त्याच्यापुढे ए वाय लावला की काय झाला आपला, प्ले हा वर्ड झाला. तसं आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत. 2 क्वेश्चन दिलेले आहेत बघा. इथे एस्ट ई एस टी दिला आहे, मग एक्झाम्पल पण दिलं आहे त्याचं बेस्ट. मग दिलं आपल्याला इकडे आर. आता आरच्या पुढे काय करायचं आपल्याला, ई एस टी लावायचा, मग हा काय झाला, रेस्ट. इथे दिलं आहे जी यू, त्याच्या पुढे पण लावायचं आपल्याला ई एस टी, हा काय झाला, गेस्ट, आहे की नाही. बेस्ट, रेस्ट, गेस्ट, रायमिंग वर्ड पण झाले की नाही मुलांनो. चलो नेक्स्ट काय आहे बघा, पी एल. तर पी एलच्या पुढे इथे त्यांनी दिलं आहे ए वाय लावला, तर झाला प्ले. आता इथे दिलं आहे ए एन टी, याच्या पुढे पण लावा बरं पी एल, पी एल, मग हा काय झाला बघा, प्लांट. इथे पण बघा पी एल ॲड करा, काय झाला, प्लीज, आहे की नाही. पी एल ॲड केल्यावर मिनिंगफुल वर्ड्स झाले, प्ले आहे, प्लांट आहे, प्लीज आहे, ओके. आता बघूया नेक्स्ट काय आहे. थर्ड क्वेश्चन, डिस्कस विथ युअर टीचर अँड फ्रेंड्स दिलं आहे, ठीक आहे. मुलांनो हे तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे, पण तुमच्या इन्फॉर्मेशन रेफरन्ससाठी मी काही आन्सर लिहिले आहेत, ठीक आहे. विच सब्जेक्ट डू यू लाईक द मोस्ट, वाय. मी मगाशी विचारलं होतं की नाही तुम्हाला, कोणता सब्जेक्ट आवडतो तुम्हाला. आता मी हे आन्सर तुमच्यासाठी लिहिलं आहे, ठीक आहे. आय लाईक मॅथ्स. मला मॅथ्स आवडतं मुलांनो, मी मगाशी पण सांगितलं म्हणून मी मॅथ्स लिहिलं आहे. हे तुम्ही कोणताही सब्जेक्ट लिहू शकता, हे फक्त तुमच्या रेफरन्ससाठी आहे. आय लाईक मॅथ्स. इट इज फन बिकॉज वी गेट टू प्ले विथ नंबर्स अँड सॉल्व इझी पझल्स. मला हे फार आवडतं म्हणून हे मी आन्सर लिहिलं आहे, ठीक आहे. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही आन्सर लिहू शकता. नेक्स्ट बघा काय आहे, व्हॉट डू यू डू इन द मॅथ्स क्लास. आता मॅथ्सच दिला आहे मुलांनो. बघा मॅथ्समध्ये आपण काय करतो, वी लर्न ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड मोर अबाउट नंबर्स. शिकतो की नाही. आपण मगाशी बघितलं होतं, कोणत्या डेला बघितलं होतं मुलांनो, आठवतं आहे का. बघा इथे दिलं आहे की नाही, मॅथ्स कोणत्या डेला होतं, ट्यूजडेला. तिथे पण आपलं आन्सर दिलं होतं ना, ते आन्सर पण आपण लिहू शकतो. नेक्स्ट काय आहे, वाय डू वी टेक रेस्ट ऑन संडे. आता संडेला आपण रेस्ट का घेतो मुलांनो. बघा मी इथे आन्सर लिहिला आहे तुमच्यासाठी. एक दिवस तरी आपल्या बॉडीला माइंडला रेस्ट हवे की नाही मुलांनो. वी टेक रेस्ट ऑन संडे बिकॉज इट इज अ हॉलिडे. एकतर हॉलिडे पण असतो, स्कूल नसते, ट्युशन नसतं, बरोबर. अँड इट गिव्स आवर बॉडी अँड ब्रेन सम ब्रेक सो वी कॅन फील रिलॅक्स. म्हणजे वीकमध्ये बघा
6 डेज आपण बरोबर स्टडी करत असतो, गेम्स खेळत असतो, वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतो, बरोबर. मग संडेला थोडा तरी रेस्ट पाहिजे की नाही आपल्या बॉडीलासुद्धा आणि आपल्या ब्रेनलासुद्धा. मग आपण काय करू शकतो, मंडेला एकदम फ्रेशली रेडी होऊ शकतो पुन्हा सर्व रेडी करायसाठी. ओके, हे आपला आन्सर आहे. आता बघा नेक्स्ट काय दिलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग. संडे, आता संडे नंतर काय येतो, मंडे, आणि देन आफ्टर ट्यूजडे. इथे काय आहे, मंडे, ट्यूजडे, नंतर काय मुलांनो, वेनसडे. इझी आहे की नाही, वीकडेज तर तुम्हाला माहितीच आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, राईट वॉट यू डू. आता तुम्ही काय करता ते लिहायचं आहे. तर कधी, इन द आर्ट क्लास, म्हणजे आर्ट क्लासमध्ये तुम्ही काय करता बरं मुलांनो. तर मी माझं आन्सर लिहिते, तुम्ही काहीही लिहू शकता आन्सर, मी तुमच्या रेफरन्ससाठी लिहून दाखवते. काय करतो आपण, आय ड्रॉ अँड पेंट करतो की नाही आर्ट क्लासमध्ये, ड्रॉ अँड पेंट. इथे बघा काय सेकंड, इन द स्पोर्ट्स क्लास. आता स्पोर्ट्स क्लासमध्ये काय करत असतो आपण बघा, आय प्ले गेम्स, वेगळे वेगळे गेम्स खेळत असतो. म्हणजे जे पण आपण ॲक्टिव्हिटीचा क्लास लावला असेल ते करतो की नाही, तो गेम खेळतो. त्याच्यानंतर आपली काय होते अजून, स्पोर्ट्स क्लासला गेल्यावर एक्सरसाइज होते की नाही, मग एक्सरसाइज पण आपण करत असतो. कळलं आहे मुलांना. सो नाव नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन, लिस्ट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोम. आता पोममधले रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत आपल्याला. इझी आहे, मी तुमच्यासाठी लिहिले आहेत, पण आपण तरी पण शोधूया. ठीक आहे. बघा फर्स्ट स्टॅन्झामध्ये काय आहे, अलॉंग स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला आधी फाइंड करून दाखवते, मग मी लिहिलेली लिस्ट दाखवते. ठीक आहे. हिअर इज बेस्ट गेस्ट आहे, रीड स्पीड, प्ले वे, ग्रो फ्लो आहे की नाही रायमिंग वर्ड्स, वाईड साईड, शो ग्लो, अँड लास्ट वन इज सिंग एव्हरीथिंग. आहेत की नाही मुलांना हे सगळे रायमिंग वर्ड्स. आता इथे मी लिहिले आहेत बघा. ठीक आहे. तुम्हाला पाहिजे तर मुलांना याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन इज, थिंक अँड डिस्कस, म्हणजे विचार करायचा आपल्याला. इमॅजिन यू आर अ बटरफ्लाय, हाऊ विल यू स्पेंड युअर डे. म्हणजे काय सांगितलं आहे, हा पण तुम्हाला स्वतःच लिहायचं आहे मुलांना. ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे की विचार करा की तुम्ही जर बटरफ्लाय असाल. ठीक आहे. इमॅजिन करा मुलांनो, मग तुम्ही कसा बरं दिवस घालवाल. ठीक आहे. इमॅजिन करा थोडं. मी लिहिलं आहे आन्सर, हे बघा. I will fly from flower to flower, drink nectar, play with my butterfly friends and enjoy the sunshine. बरोबर. म्हणजे मी जर बटरफ्लाय असेल तर काय करेल, या फ्लॉवरवरून बटरफ्लाय काय करतं मुलांनो, या फ्लॉवरवरून त्या फ्लॉवरवर बरोबर जम्प करत असतं, फ्लाय करत असतं. आणि नॅक्टर, ड्रिंक नॅक्टर म्हणजे ते काय खात असतं बघा, फ्लॉवरच्या मध्ये असतं की नाही त्यातलं नॅक्टर, ते सक करत असतं. ओके. आणि मग ते काय करणार, मी नॅक्टर ड्रिंक करणार, त्याच्यानंतर माझे बटरफ्लाय फ्रेंड्स जे असतील त्याच्याबरोबर मी खेळणार, मस्त सनशाईनमध्ये मज्जा करणार. ठीक आहे. सॉरी. लास्ट क्वेश्चन, फाइंड अँड रीड अलाउड ग्रुप्स ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस फ्रॉम द पोम. आता इथे आपल्याला एक्झाम्पल पण दिले, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला पोममधले काही वर्ड्स आहे, ग्रुप ऑफ वर्ड्स मी तुम्हाला दाखवते कसे असतात, आणि फ्रेजेस हे आपल्याला फाइंड करायचे आहेत आणि रीड करायचे आहेत. एक्झाम्पल पण दिलेलं आहे आपल्याला. काय आहे, फॅमिली टाईम, रेस्ट इज बेस्ट. ओके. आता मी तुम्हाला दाखवते पोममध्ये आपल्याला काय काय मिळतं आहे. इथे बघा आहे वेलकम गेस्ट, हा ग्रुप आहे की नाही. त्याच्यानंतर
न्यू वर्ड्स इथे आहे. नेक्स्ट आपण हॅपी वे, हे फ्रेजेस किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणतात यांना. ग्रीन लिव्स आहेत की नाही, ग्रीन लिव्स असं बोलतो आपण बोलताना. ठीक आहे, ग्रीन लिव्स असं बोलतो. हे फर्स्ट अँड देन लिव्स. आफ्टर दॅट इथे बघा आहे एक रिवर फ्लो आहे की नाही. नेक्स्ट पेजवर कुठे आहे बघूया. ड्रॉइंग अँड पेंटिंग हे सुद्धा आपण बोलतो. अँड देन म्युझिक सॉन्ग, हे असे जे वर्ड्स असतात ना, ह्याला ग्रुप ऑफ वर्ड्स किंवा फ्रेजेस असं म्हणतात मुलांना. ठीक आहे, इथे मी तुमच्यासाठी लिहिले पण आहेत, काही एक्झाम्पल्स लिहिले आहेत. ठीक आहे, जे मी आता तुम्हाला पोममध्ये दाखवले की नाही तेच मी इकडे लिहिलेले आहेत. ओके, कळलं मुलांना. अशा प्रकारे आपली पोम पण छान अशी मस्त 7 डेजची, वीक ऑफ डेजची पोम पण झालेली आहे. त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण झालेले आहेत. मुलांनो, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर तर भरपूर करा, म्हणजे तुमच्यासारखे तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना पण बघायला मिळेल की नाही. ठीक आहे, आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका, तुम्ही तर केलंच असेल, हो की नाही मुलांनो. ठीक आहे, तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.